रामकृष्ण हरी मंडळी. तर असं पावसाचं वातावरण झाले, पांढरं शिपट आभाळ झालेलं आहे बघा. आणि रात्री पाऊस पडलाय आणि एवढं बांधून सध्याला बाया इथून जायल्या होत्या फुलासाठी, म्हणून मी आज इथं असं रचलेलं आहे. बाया फुलं काय ठेवीत नाही त्या. आणि झाडं अशी दिसत आहेत, तो बघा कळ्या लागलेल्या आहेत. बारकच झाड आहे, 8 दिवस लावलेला, 8 दिवस झालं लावून, म्हणून मला वाटतं थोड्या दिवसानं फुलं नेहमी बायवानी. इथं मोगऱ्याला पण लागलेत, कढीपत्ता बघा असा आलाय, आणि जास्वंदीला पण कळ्या लागल्या त्या. इथं फुलं लागली ती. तर हा असा गुलाबी लागलेला आहे, गुलाब मस्त. आणि ह्या झाडाला 8 दिवस झाले लावून. इथे एक लागलं होतं, ते तोडलं. आणि ही आहे जास्वंद. मोगरा आहे, खूप छान वास येतो. आणि इथं जास्वंद आहे, त्याला कळ्या लागल्या त्या. हे पण 8 दिवस झालं लावून. कढीपत्ता छान आला, असा फुटलाय. त्याला 6-7 महिने झाले असतील, एवढा मोठा फुटलाय. वास खूप मस्त येत आहे. आणि बघा जास्वंदीला फुल लागलेलं आहे. आणि तिकडल्या दारात गुलाबाचं फुल आहे लाल. मी केसात लावले फुलं. इथं पण फुल लागलेलं आहे. फुलं लागली की असं प्रसन्न दिसतं झाड. छान लागलेली आहेत फुलं. आणि ही चक्कू वेगळाच लागलाय, असा अंड्या आकारासारखा लागलाय, नाही तर दुसरे चक्कू गोल असतात. हा बघा दुसरा फेर आहे हा चक्कूचा. आणि इथं पण चक्कूचं झाड आहे. आणि पेरूचं झाड बघा किती मोठं फुटलंय, एवढं फुटलंय चक्कूचं झाड. आणि इथं कोरफड लावलेली आहे, कोंबड्या खाऊन टाकते त्या म्हणून. पेरूचं झाड इथं बघा किती मोठं झालंय. आणि सीताफळाचं एवढं फुटलंय. उन्हाळ्यात तोडलं होतं, हिवाळा झाला की आता उन्हाळ्यात एवढं वाढलंय आणखी. आणि जास्वंदीला ही फुल वेगळंच लागले बघा. ह्याच्या साईडनं पाकळ्याला कसं दिसत आहे, वेगळं दिसतंय ना. बघा कसं दिसतंय, काय माहिती असं का दिसत आहे फुल बघा. आणि ही पण वेगळाच आहे आकार ह्याचा पण. झाड बघा चक्कूचं एवढं पसरलंय. ह्याला मी पाणी नाही घातलं, कारण काल पाऊस पडलाय, ओलं दिसतंय बघा. आणि आज पण पावसाचंच वातावरण आहे, आभाळ ती बघा किती आलंय. तर कोणाकोणाच्या इकडं पाऊस पडलेला आहे ते सांगा. आणि कढीपत्त्याचं झाड खूप छान फुटले, मला खूप आवडले कढीपत्त्याचं झाड, छान आहे. आणि आंब्याचं पण झाड खूप छान फुटले. आणि शेरड ती येऊ नये म्हणून मी असं झाडाला चौकून असं कपड्यानं बांधलंय. या चक्कूच्या झाडाला असं बांधलंय, असा पत्रा लावलाय आडवा. आणि इकडे झाडाची बाग, अशी छान अशी झाडं फुटलेली आहेत बघा. कोणाकोणाच्या गावाला पाऊस पडत आहे ते पण सांगा नक्की कमेंट करून. आभाळ बघा किती आलंय. इथं मी लावली होती कांद्याची रोप, पण एक पण रोप ठेवलं नाही कोंबड्याने आमच्या.
एक पण रोप ठेवलं नाही, सगळी उकरून उकरून खाल्ली ती रोप कांद्याची. आंबा असा फुटलाय, जळूनच गेलेला आहे. पण हे मी म्हणलं होतं उपटून काढा, पण राहू दे म्हणले, फुटतंय चांगला. आता अजून फुटत आहे. आणि इकडं देव्यानी माती भरते, कारण तिला टेरेसवर कोथिंबीर लावायची म्हणून, खाली कोंबड्या ठेवत नाही त्या म्हणून. आता वरी जाऊन टेरेसवर लावल कोथिंबीर, अशी उकरून घेत आहे. लावण्या पण लावणार आहे कोथिंबीर, धन लावणार आहेत दोघी पण. बघा इथं माती घ्यायली आहे ना. बाग कशी वाटत आहे, हिरवी हिरवीगार मस्त अशी. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ह्याला मी मागटल्या आठवड्यामध्येच झाडावाली आळी केलती पाण्यासाठी. इथं बघा, आता ह्या बकेटामध्ये लावणार आहे म्हणून कोथिंबीर, आणि टेरेसवर ठेवणार आहे म्हणून. काढणार सांगते ह्याच्यातला आरसा. बघा ह्याच्यातला आरसा मला बाजूला काढायचा आहे बघायला. काढायचा आहे म्हण तिला आरसा. ती एवढी माती घेतली, अर्धा बकेट बास कर, बास होती तेवढ्यातच. लय मुळ्या खोल जात नसते ते त्याच्या. वरून टाकते की मग एवढे वरून काढ, नी की वरीच. आता इथे टाकून देते की. वरीच नी, इथं टाकायच्यात का धनी? धन वरी इथं टाकायच्यात का? धन हे टाकून पुन्हा वर ठेवते. इथं कुठं काढ? बरोबर टाक. आणि माती त्याच्यावर. तीच की मग. आता धन टाकणार आहे म्हण खालीच, आणि पुन्हा वरी नेऊन ठेवणार आहे. जा धन. अगं मग धन आणलेत, आता टाक सगळंच. टाक तसं पण येते तर. पण तरी असं टाकू की. टाक दाट दाट टाक म्हणजे येते तर. परीक्षेचा परीक्षा तिचं पप्पाच नाही तर आता गाडीवर आहे तर. काय करावं? किती पास झाल्या? 2 दुसरी का? हम्म. पहिला नंबर का? मग पेढ आवरून दे बघ मग. काहीतरी काहीतरी काल निकाल लागला. सगळ्या पूर्व नापास झाल्या का? काय करते पेढ पुन्हा पप्पा असले रानायला होते. आता काहीतरी गोड करून बास कर माती त्याच्यात, बास कर. अय लाला नापास झाला म्हणाला. मला अजून काढायची की 8वी काढायची अजून तिला. वरी ठेवते. जावा पटकन वरी, मला दाखवा. या की पट. तर आज देवेनीच्या परीक्षेचा निकाल लागलाय. तिचा 1 नंबर आलाय NFS मध्ये. तर तिची चुलती गोड काहीतरी मागत होती, पण तिचे पप्पाच नव्हते पेढे आणायला. तिने म्हणली काहीतरी गोड करते आई आणि देते मी तुम्हाला. तर इथंच मी व्हिडिओ ठेवते. तर सर्वांनी व्हिडिओ बघा. बाय बाय.